नमस्कार अमरावती. अमरावती शहरात आज पहाटेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल तब्बल 3 रुपये 11 पैशांनी तर डिझेल 3 रुपये 13 पैशांनी महागले आहे. अचानक झालेल्या दरवाढीमुळे वाहन चालकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिक, कामगार, ऑटोचालक आणि व्यावसायिकांवर होताना दिसतो आहे. रोजच्या प्रवासाचा खर्च वाढणार असल्याने अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अचानक मोठी वाढ झाल्याने वाहन चालकांच्या खिशाला फटका बसलाय. आखाती देशामधील वाढत्या तणावाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांवर होताना दिसतो आहे. पाहूया आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांचा हा विशेष रिपोर्ट. आखाती देशाच्या युद्ध पातळीवर आता इंधन साठ्यामध्ये सुद्धा महाग या ठिकाणी झालेले आहेत. दरवाढ सुद्धा वाढलेले आहेत. पहाटे 6 वाजतापासून पेट्रोल आणि डिझेल मध्ये वाढ झालेली आहे. पेट्रोल सुद्धा 3 रुपये 11 पैशांनी तर डिझेल हे 3 रुपये 13 पैशांनी वाढ झालेले आहेत. याचाच फटका आता वाहन चालकांना पडणार आहेत. एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नागरिकांना आवाहन, तर दुसरं आज पहाटे अचानक इंधन वाढमध्ये दरवाढ करण्यात आलेला आहे. याचा फटका आणि याचा परिणाम आणि याच्या सुद्धा आपण येत्या वाहन चालकाकडून जाणून घेऊया की त्रास कोणता होतोय आणि दरवाढ झाल्याने कोणता फटका पडणार आहेत आणि या संपूर्ण हालचालीवर आपण पाहूया एक नजर. महाराष्ट्राचं जर चांगल्या प्रकारे जर आपल्याला सुख समाधान लाभेल या दृष्टीने जर पाहायचं असेल तर मोदी सरकार भाजप सरकारलाच सोडून द्या. पेट्रोल वाढीशी आणि त्या डिझेल वाढीशी काही संबंध नाही. मग आपल्याला काही खर्च होणार का, वाढणार नाही का आता ह्या समजा पेट्रोल सकाळपासून किमती वाढलेल्या आहे? हो, ते वाढणारच आहे, वाढणारच आहे. परिणाम तुम्हाला काही वाहन काहीच नाही, काही परिणाम नाही. आपलं बजेटमध्ये चालवा, तेवढीच बचत करा. बचत करून चालवा, तुमची बचत होईल. तुम्ही म्हणसान की मी 2 लिटर पेट्रोल टाकतो शकंदात हवेने उडतो, तर मग त्याचं कमी होणारच आहे, खर्च होईल. असं वाटतं का आपल्याला पेट्रोल भाव वाढला, पेट्रोल निघून राहिलं, तुमच्या ऑफरनावर आहे ना. राधेश्याम लड्डा परिणाम तो होणारच आहे. आणि आता आपण काही इलेक्ट्रिक गाड्या हे ते खूप सारे पर्याय निघालेले आहेत. तर आता मोदीजींना पण कसं वाटत आहे, देश संकटात न आल्यापासून तर आपण काही ना काही बचाव केला पाहिजे. त्याच्यासाठी मोदीजी म्हणतात की काही ना काही आपण सोनं खरेदी नका करू, इंधन थोडं बचत करा, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा. तर आपण थोडंसं अवॉइड केलं पाहिजे या गोष्टीला. तर मोदीजींनं कालच कमी करून टाकल्या ना गाड्या. आपल्या 2 गाड्यावरच त्यांनी आपला ताफा केला आहे. आणि देवेंद्रजी पण आपले 2च बुलेटवर काल आलेले आहेत विधान भवनात. तर आपण काही ना काही अवॉइड केलं पाहिजे, काही ना काही आपण हे सोचलं पाहिजे देशासाठी. सोबत तर नाही, पण आता त्याचं ते आता याच्यासाठी सगळ्यांनाच लागू आहे ना. मुख्यमंत्र्यांना हेच सांगू, त्याचा पण ताफा कमी करायला पाहिजे आणि त्यांना पण काही ना काही दुसरी सुविधा इलेक्ट्रिकच्या गाड्या वगैरे द्यायला पाहिजे. मंगेश नाथूजी काकडे. सामान्य माणसाला खूप आता जगणं खूप कठीण होत आहे. पेट्रोलमुळे पेट्रोलचे दर खूप आकाशाला भिडलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना यांचा खूप झड पोहोचलेली आहे. आज समजा आज जर 1 लिटर पेट्रोल टाकलं तर लगेच ते उद्या अजून टाकावं लागतं. त्याच्यामुळे सर्वसामान्य जो बजेट आहे सामान्य माणसाचा, तर जो सामान्य बजेट आहे त्या बजेटवर खूप सारा परिणाम झालेला आहे. माननीय मोदी साहेब यांचं जे त्यांनी भारतात जे मार्गदर्शन केलं ते योग्यच आहे. जिथे काम असेल, खरंच गरज असेल तिथे पेट्रोल, आपल्याला जिथं आपण खरंच काम असेल तेव्हाच गाडी काढायची, अन्यथा सायकलचा वापर करायचा. लॉन्ड्रीमध्ये जायचो, आपण कपडे प्रेस करायसाठी लगेच आपली गाडी काढतो. हे न करता आपण सायकलचा वापर करू शकतो. आपल्या दैनंदिन जीवनात बराचसा आपण पेट्रोल वाचू शकतो. मेरा नाम अब्दुल वाजिद है. पेट्रोल डीजल के भाव बढ़ रहे हैं, क्या करेंगे आम नागरिक. सिलेंडर के लिए लाइन लगाना पड़ रहा है, 1 महीना वेटिंग पे है सिलेंडर. हाँ, 18-20 हज़ार रुपये सैलरी वाला आदमी, सब मुश्किल है. 2000 से प्रधानमंत्री जी मोदी जी से हमने उम्मीद लगा के बैठे थे कि कुछ करेंगे देश के लिए. क्या हो रहा, कुछ तो नहीं हो रहा. लगे तो और पेट्रोल महंगा हो रहा और लाइन लगती जा रही. कैसा होगा इससे. आम नागरिक वो बड़े लोगों का हमको नहीं मालूम, लेकिन हमारे लिए तो हो गया ना. रोज़ का 10 किलो 15 किलोमीटर रोज़ आने जाना पड़ता. सैलरी में से पैसा कटता ना उसका, पेट्रोल का, डीजल का. इधर हर चीज़ के दाम बढ़ते जा रहे हैं. तेल महंगा हो गया, बच्चों की फीस है, स्कूल की फीस है, दवाखाने लगे हुए हैं, हर चीज़ तकलीफ से लेना पड़ रहा है. दिवाकर दुपारे पैसा आज महाग झाल्यामुळे महागाईवर आणि खिशाची कात्रण जास्त होणार आहे.
आणि खिशाला जास्तीत जास्त भार पडणार आहे या महागाईला. आम जनता तर एकदमच याच्यातनं त्रस्त होणार आहे. योग्य नाही आहे कारण कसं सर्वसाधारण माणसांच्या खिशाले कातरण लागल्यासारखं आहे. आणि ही महागाई खूप महागाईमुळे माणसाचे खिशाचे मजुऱ्या नाही आहेत लोकांले, कास्तकाराच्या मालाला भाव नाही आहे, मजुऱ्या नाही आहे. त्याच्यामुळे हे 3 रुपये वाढवणं किंवा ऑइल खाणं किंवा ट्रॅव्हलिंग करणं हे चुकीचं आहे.